तर नमस्कार, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या फ्री सेमिनारमध्ये. तर सर्वात अगोदर तुम्हा सर्वांचं अभिनंदन. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी अभिनंदन का म्हणते. तर तुम्ही हा वेबिनार जॉईन केलात याचाच अर्थ तुमच्याकडे एक स्वप्न आहे आणि तुमच्या शब्दांच्या जोरावर तुम्हाला तुमची स्वतःची एक ओळख निर्माण करायची आहे आणि घरामध्ये अगदी सन्मानाने तुम्हाला जगायचं आहे, बरोबर. त्यामुळेच तुम्ही हा वेबिनार जॉईन करतात की बाबा आपली ओळख कशी बनणार आहे किंवा शब्दांची ताकद काय आहे आणि मी काय सांगणार आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी मी तुमचं अभिनंदन केलं. तर माझ्या ग्रुपमधल्या मैत्रिणींना माझी ओळख तर माहितीच आहे, पण जे नवीन मेंबर आहेत त्यांच्यासाठी सांगते. मी संगीता देवकर, मी पुणे वाकड येथे असते. मी प्रिंट आणि मीडिया रायटर आहे, कंटेंट रायटर, ब्लॉगर, लघुपट दिग्दर्शिका आहे. सकाळ वर्तमानपत्रासाठी मी 15 वर्ष फ्रीलान्सिंग केलेलं आहे. माझं यूट्यूब चॅनल आहे, 2 वेबसाईट्स आहेत, 2 फेसबुक पेज आहेत आणि माझ्यातली मी नावाचा आपल्या लेखिका मैत्रिणींचा मी एक ग्रुप चालवते गेली 3 वर्ष. आणि गेल्या 3 वर्षापासून मी लिखाणावर आधारितच वर्कशॉप मी घेत आले. गेल्या 3 वर्षात असं कधीच झालेलं नाही की वर्कशॉप सुरू केला आहे आणि लोक आले नाहीत, असं कधीच झालं नाही. एवढा चांगला प्रतिसाद या वर्कशॉपला मिळत आहे. तर आज आपण त्याबद्दलच इथे बोलणार आहोत. तर आता मुख्य विषय जो मी टाकला होता की कंटेंट रायटिंग म्हणजे काय, बरोबर. कंटेंट रायटिंग, आता सोशल मीडियावरती बऱ्याच ठिकाणी तुम्ही कंटेंट रायटिंग किंवा कंटेंट रायटर हा शब्द तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाचला असेल, बघितला असेल, पण तुम्हाला याचा अर्थ कोणीही सांगितला नसेल. कोणाला तुम्हाला माहिती आहे का की कंटेंट रायटिंग म्हणजे काय असतं? माहिती असेल तर हँड रेज करा. हा स्मिताताई बोला. म्हणजे एखादा विषय दिलेला असतो आणि त्याच्यावर तुम्हाला तुमचं एखादा विषय दिलेला असतो कंटेंट रायटिंग म्हणजे, आणि त्याच्यामध्ये समजा एखादा शब्द किंवा विषय दिलेला असतो. जसं आपल्याच्यात तात्पर्य दिलेलं होतं, तात्पर्यावर तुम्हाला लिखाण करायचं, म्हणजे तो शब्द त्याच्यात समाविष्ट असावा, त्याचा अर्थ त्याच्यामध्ये यायला हवा, बरोबर. त्यावर तुम्हाला लिखाण करायचं. आता मला सांगा, कथा असो, काव्य असो किंवा हां आता आपण आणि तर ते तुम्ही जे म्हणलात ते आपण साधं लिखाण करतो. म्हणजे मी तुम्हाला विषय दिला, तुम्ही तो लिहिला, हे साधं लिखाण झालं, बरोबर आहे. म्हणजे जे काही आपण लिहितो फेसबुकवरती असेल, इन्स्टावर असेल, हे सगळं आपलं साधं लिखाण झालं. या लिखाणातून तुम्हाला काही मानधन मिळतं का? नाही मिळत. हे फक्त तुम्ही तुमच्या स्वतःच्या आनंदासाठी किंवा एक छंद म्हणून तुम्ही लिहिताय, बरोबर. पण कंटेंट रायटिंग म्हणजे काय, तर कंटेंट रायटिंग म्हणजे जसं FBवरची एखादी जाहिरात असेल, यूट्यूबवरची एखादी स्क्रिप्ट आहे, एखाद्या प्रॉडक्टची माहिती आहे किंवा इन्स्टावरची एखादी ॲड आहे, तर ती ॲड वाचताना किंवा तो ब्लॉग वगैरे वाचताना आपल्याला एखादी माहिती मिळते आणि आपण त्या माहितीच्या आधारे काहीतरी विकत घेतो, बरोबर. जसं ॲमेझॉन हे शॉपिंगचं ॲप आहे. शॉपिंगच्या ॲपवर आपण सर्च करतो, बाबा आपल्याला ही वस्तू घ्यायची आहे. ती वस्तू घेताना तिथे तुम्ही काय बघता, बाबा मला आता सॅमसंगचा फोन घ्यायचा आहे किंवा ॲपलचा घ्यायचा आहे. आपण पहिल्यात अगोदर काय करणार, ॲपलचे फीचर्स काय बघणार, हा फोन याच्यामध्ये काय काय आहे, ज्याचं काय रॅम्प आहे किंवा क्वालिटी कसली आहे, कशापासून म्हणजे किती दणकट आहे फोन हा, किंवा ह्याच्यामध्ये काय ते म्हणतात ना GB रॅम काय ते किती आहे, हे गोष्टी आपण पहिलं बघणार. म्हणजे ही आपण माहिती मिळवतो आणि त्यानंतरच ती वस्तू खरेदी करतो. असं डायरेक्टली कोणीही करत नाही वस्तू खरेदी, बरोबर. आता जसं आपण म्हणले की मी ग्रुपमध्ये लिहिते, मी माझ्या कविता टाकते, मी कथा लिहिते, पण हे झालं साधं लिखाण जे फक्त आपल्या आनंदासाठी आहे. पण जे लिखाण जे सोशल मीडियावरती चालतं, जे रील्स असतात, ईमेल्स असतात, मोठमोठ्या कंपन्या असतात, त्यांना लिखाण करायला कंटेंट रायटर लागतो. ते कंटेंट रायटिंग असतं. आज तुम्ही सोशल मीडियावर जे जे काही पाहता, वाचता, ते सगळं म्हणजे कंटेंटच आहे आणि हा लिहिणारा त्याच्यामागचा एक कंटेंट रायटर असतो. आपण कथा कविता लिहितो, बरोबर आहे. कथा कविता लिहितो ते अगदी मर्यादित आहे. ती फक्त एक बेसिक सुरुवात आहे आपल्या लिखाणाची की बाबा मी हे लिखाण करते आणि बस त्यातून मला सर्टिफिकेट मिळतं
आणि माझी प्रॅक्टिस होते. पण इथंपर्यंत तुम्ही थांबून न राहता माझ्या ग्रुपमध्ये तुम्ही लिहिताय, ग्रुपमधून तुम्हाला अनेक विषय तुम्हाला हाताळायला मिळतात आणि ग्रुपमधून तुम्हाला मी जास्तीत जास्त विषय लिहायला प्रवृत्त करते, अनेक नवीन विषय देते, तुम्ही त्या पद्धतीने लिखाण करता. पण पुढे जाऊन पुढची स्टेप काय आहे, हे बेसिक तुमचं लिखाण सुधारलं, याच्यामध्ये प्रगल्भता आली की तुम्ही कंटेंट रायटिंग करू शकता. म्हणजे कंटेंट रायटिंगची कामं तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला लिखाणाचा बेस आहे, तुम्हाला लिखाणाची आवड आहे, पण नेमकं कशा पद्धतीने लिहावं हे आपल्याला कोणी सांगत नाही. म्हणजे स्टेप बाय स्टेप, किंवा बाबा तुम्ही लिखाण करताय तर आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं आहे का लिखाणातून तुम्हाला फेसबुक कमाई करता येते किंवा फेसबुक पेजवर पण तुम्ही कमाई करू शकता, हे तुम्हाला कोणी सांगितलं असेल का? क्वचित कोणीतरी तुम्हाला सांगितलं असेल. पण बऱ्याच जणांना फेसबुक पेज ओपन करतात, पण हे माहिती नसतं की त्यातून लिखाण कसं करायचं असतं. तर साधा जो लेखक असतो तो आपल्या भावना व्यक्त करत असतो फक्त, पण कंटेंट रायटर जो असतो तो लोकांच्या समस्या सोडवतो आणि त्यांच्या ब्रँडची ओळख करतो. एक लेखिका म्हणून तुमचं एक ब्रँड होतं. आज तुम्हाला फक्त लेखिका, आता जसं की म्हणतो मी लेखिका स्मिता बोंद्रे, लेखिका रोहिणी अग्निहोत्री, हे फक्त लेखिका हे नाव झालं. पण आज तुम्ही माझ्या नावाचं गुगलवरती फक्त तुम्ही नाव टाका, ऑथर संगीता देवकर, तुम्हाला काय माहिती येते ते तुम्ही मला मेसेज करा. फक्त हा एक प्रयोग म्हणून बघा, मी सांगते म्हणून. माझं नाव टाका, तुम्हाला A to Z माझी माहिती येणार आहे. त्याच्यामध्ये मग मी काय काय करते, कुठल्या पद्धतीचं लिखाण करते आणि मी कसे वर्कशॉप घेते, इथंपासून मी यूट्यूब चालवते, याची सगळी माहिती गुगलवरती येते. आता ही गुगलवरची माहिती माझी का आली? कारण माझ्या नावाचं एक ब्रँड झालेलं आहे, माझ्या नावाला एक ओळख मिळालेली आहे, ती सोशल मीडियावरती मिळालेली आहे. म्हणून तर गुगलनी मला रेकग्नाईज केलं आहे. गुगल आज माझ्या नावाला ओळखतो आहे. तसंच तुमचं नाव देखील त्याचा एक ब्रँड म्हणला पाहिजे, बरोबर? एक उद्या लोकांनी सर्च केलं तर तुमचं नावसुद्धा गुगलमध्ये नुसतं नाव नाही तर तुमच्या कामाचं सगळं तिथं स्वरूप आलं पाहिजे. तर ते हे असतं कंटेंट रायटिंग. हे साधं लेखन आणि कंटेंट रायटिंग याच्यामध्ये हा फरक आहे. आता येणारा सगळा काळ हा सोशल मीडियाचाच आहे. आज कोणीही कागदावरती वही पेन घेऊन लिहित बसत नाही. आज जो तो मोबाईलवरती किंवा कम्प्युटर लॅपटॉपवरती टाईप करतो. आज ईमेलचा जमाना आहे. आज जिकडं तिकडं सोशल मीडियात चालतो, ऑनलाईन सगळी कामं होतात. पण मला सांगा, कुठलीही गोष्ट कुठलंही काम करताना लिखाणाशिवाय पर्याय नाही. तुम्ही समजा एखादं छोटं बिझनेस करताय, व्यावसायिक आहात, एखाद्या कंपनीसाठी तुम्ही काम करत असाल किंवा तुमचा घरचाच काही बिझनेस असेल, तर तुम्हाला जाहिरात लिहायची असेल तर तुम्हाला 2 ओळी तर लिहाव्या लागणार आहेत की नाही, बरोबर? तरी ह्या 2 ओळी लिहिण्यासाठी सुद्धा कंटेंट रायटरची गरज असते आणि भविष्यात याची मागणी खूप वाढणार आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम माणसांची गरज लागणार नाही, आता AI आलेला आहे. पण लक्षात घ्या, AI सुद्धा हे मशीन आहे, रोबोट आहे. तो चुका करतो, पण माणूस चुकू शकत नाही. माणसाकडे जी कल्पकता आहे, माणसाकडे जी इमॅजिनेशन करण्याची शक्ती आहे, कल्पनाशक्ती जी माणसाची आहे, माणूस ज्या भावनेने लिहू शकतो ते AI लिहू शकत नाही. हां, जिथं कंपन्यांमध्ये मोठमोठे प्रोजेक्ट चालतात तिथं AIचा उपयोग चांगला होऊ शकतो. पण एकच मिनटं, आपल्याला भावना व्यक्त करायला किंवा एखादी कथा लिहायला तिथे माणसाचंच मन किंवा माणसाचाच मेंदू पाहिजे, जो AIपेक्षा सुपरफास्ट चालणारा आहे. आता सोशल मीडियावरती बरेचसे ग्रुप्स असतात. माझ्यातले मी नावाचा ग्रुप आहे, असे बरेचसे ग्रुप असतात. जेव्हा या ग्रुपमध्ये मेंबरची संख्या वाढते, आता आपली 10,000च्या जवळपास होईल, आता 9,900 झालेली आहे. समजा 10,000 झाली, 20,000 झाली, तर मला काय लागणार? मला एखाद्या रायटरची गरज लागणार. असा रायटर जो कंटेंट लिहिणारा असेल, जो माझ्या ग्रुपसाठी एखादी पोस्ट तयार करेल, माझ्या ग्रुपसाठी पोस्ट डिझाईन तयार करेल. जे काम मी आता ग्रुपसाठी करते ते करणारं कोणीतरी मला कंटेंट रायटर भविष्यात लागू शकतो. मग असं बरेचसे ग्रुप आहेत फेसबुकवर, त्यांना त्यांच्या कामासाठी इवन ईमेल लिहायलासुद्धा कंटेंट रायटरची आवश्यकता असते. ईमेलसुद्धा कोणी लिहित नाहीत. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कॉपी रायटिंग झालं, ट्रान्सलेशन असेल, कुठलंही काम असेल, तिथे कंटेंट रायटरचं गरज आहे आणि त्याची डिमांड ही वाढतच जाणार आहे. त्याच्यामुळेच कंटेंट रायटिंग शिकणं हे खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे, म्हणजे येणाऱ्या भविष्यकाळासाठी. कारण लिखाण तर मी म्हटलं सगळेजण लिहू शकतात,
प्रवास वर्णन लिहू शकतो आपण, अनुभव लिहू शकतो, कथा लिहू शकतो, कविता लिहू शकतो. पण एक स्टेप बाय स्टेप कंटेंट रायटिंग काय असतं आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं हे आपल्याला माहीत नसतं. तर ते सांगण्याचा माझा हा प्रयत्न आहे. आता कंटेंट रायटिंगची मागणी भविष्यात मी म्हटलं की खूप असणार आहे. तर या कंटेंट रायटिंगचे फायदे मी तुम्हाला सांगते. तर कमाईचं साधन, आता तुम्ही तुमच्या बोलीभाषेत, मग तुम्ही मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये किंवा इव्हन गुजराती असेल किंवा कुठलीही भाषा तुमची असेल त्या भाषेत तुम्ही लिखाण करू शकता. याचं स्वातंत्र्य आहे तुम्हाला. म्हणजे तुमच्या भाषेत तुम्हाला लिखाण करण्याचं स्वातंत्र्य इथं मिळतं. तुमच्या बोलीभाषेमध्ये तुम्ही लिखाण करू शकता आणि तशी पण कामं असतात. असं नाही की फक्त इंग्रजीच यायला पाहिजे. कंटेंट रायटिंग हा शब्द जरी इंग्लिश असला तरी तुम्ही मराठीतून, हिंदीतून, इव्हन तुमच्या कुठल्याही बोलीभाषेतून तुम्ही लिखाण करू शकता. दुसरा फायदा म्हणजे वेळेचा स्वातंत्र्य. इथं तुम्हाला बंधन नाही आहे की कुठलं ऑफिस टाकायचं नाही आहे तुम्हाला. तुमच्या सवडीनुसार तुम्ही घर बसल्या तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही कामं करून देऊ शकता. हा दुसरा याचा फायदा आहे की तुम्हाला वेळेचं बंधन नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही कामं ॲडजस्ट करून तुम्ही ती करू शकता. तिसरं म्हणजे नोकरीची गरज नाही. आता समजा घर बसल्या तर बऱ्याच जणी असतील, कोणी टीचर आहेत, कोणी क्लासेस घेतात, कुणी अजून बँकेत असेल. तर नोकरीची गरज नाही. मी यांच्यासाठी म्हणते की ज्या गृहिणी घरी आहेत, ज्या हाऊसवाईफ आहेत आणि ज्यांना वाटते की बाबा फावल्या वेळामध्ये माझ्याकडे हा वेळ उरतो आहे, तर या वेळेमध्ये मला करता येण्यासारखं काही काम असेल तर मला नक्कीच करायचं आहे. तर अशा गृहिणींसाठी किंवा ज्या कोणी जॉब करतायत आणि बाबा मला संध्याकाळचा थोडा वेळ मिळतो आहे किंवा मी शनिवार रविवार मला काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आहे म्हणूनसुद्धा कंटेंट रायटिंग करतात. म्हणजे ह्याला असं बंधन नाही आहे की तुम्ही जॉब करताय मग तुम्हाला काही गरज आहे. तर प्रत्येकजण ज्याची आवड आहे तो कंटेंट रायटिंग करू शकतो. त्याच्यामुळे असं गरज नाही आहे. आता बऱ्याचशा महिला बरेचसे उदाहरणं मी पाहिलेली आहेत की ज्या जॉब सोडून कंटेंट रायटिंगकडे वळल्या आहेत. सोशल मीडियावरचं पूर्ण लिखाण करणं आणि त्यातून चांगल्या पद्धतीने कमाई करत आहेत. असे यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ आहेत की ज्यांनी नोकरी न करता फक्त लिखाणातून त्यांचं फायदा करून घेतलेला आहे, त्यांची कमाई सुरू केलेली आहे. आणि आपल्याला दिसताना हे सोपं वाटतं की बाबा काय फक्त लिखाणच आहे ना, पण फक्त लिखाण नाही आहे. या लिखाणातून तुम्ही जवळजवळ मनावर घेतलं तर 5,000 ते 20,000पर्यंत कमाई तुम्ही करू शकता. हा तिसरा फायदा झाला. चौथा आणि पाचवा म्हणजे हे कधी न संपणारं क्षेत्र आहे. म्हणजे सोशल मीडियाला मरण नाही आहे. सोशल मीडिया हे अविरत इथून पुढे कंटिन्युअसली चालू राहणार आहे. याच्यामध्ये कधीच सोशल मीडियाला मरण नाही आहे. त्यामुळं कंटेंट रायटिंगचं क्षेत्र हे अबाधित आहे, सुरळीत आणि अखंडपणे चालणार आहे. भविष्यात हे न संपणारं काम आहे. कारण एवढे क्षेत्र वाढत आहेत, कंपन्या आहेत, बरेचसे अजून प्रोडक्शन आहेत की जिथं कंटेंट रायटिंगची आवश्यकता असते. मला साधंसं उदाहरण देते मी. रेडिओचा जो कार्यक्रम असतो, आपण रेडिओ ऐकतो, पण रेडिओ ऐकतो म्हणजे तो कार्यक्रम थोडीच तो रेडीमेड नसतो. तर रेडिओचा पूर्ण दिवसाचा शेड्यूल ठरलेला असतो. म्हणजे समजा सकाळी 6 वाजल्यापासून रेडिओ चालू झाला, 6 ते 7 या 1 तासामध्ये कोणता कार्यक्रम होईल, 7 ते 8मध्ये कोणता कार्यक्रम होईल आणि ह्या कार्यक्रमांच्यामध्ये मग जाहिराती कोणत्या लागल्या जातील किंवा मग गाणी कोणती आता लावायची आहेत. 9 ते 10 मराठी गाण्यांचा कार्यक्रम आहे का हिंदी गाण्यांचा आहे, हे जे पार्टिशन असतं हे कोणी तो आरजे लिहित नाही स्वतः, तर त्यांचा एक स्पेसिफिक कंटेंट रायटर असतो रेडिओचा. तो रायटर त्यांना पूर्ण हा आराखडा लिहून देतो आणि त्यानुसार हे काम चालतं. म्हणजे कुठली जाहिरात लिहायची, ब्रेक कधी घ्यायचा, हे सुद्धा त्यांचा तो कंटेंट रायटर असतो, तो लिहित असतो. म्हणजे मला हेच सांगायचं आहे की कुठलंही क्षेत्र असो तिथे लिखाणाशिवाय पर्याय नाही आहे. त्याच्यामुळे कंटेंट रायटिंग हे असं क्षेत्र आहे ते कधी न संपणारं क्षेत्र आहे. तर लोकांच्या म्हणजे माणसांच्या ज्या भावना आहेत वाचकांच्या, ते शब्दात मांडण्याचं जे कौशल्य आहे ते आपल्याकडं आहे ॲज अ लेखक म्हणून. मग त्याचाच वापर करून आपण अजून एक स्टेप पुढे जायचं आहे, तर ते म्हणजे कंटेंट रायटिंग. आता मुख्य विषय म्हणजे तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही सांगितलं कंटेंट रायटिंग हे असतं, असं असतं किंवा कमाई होते. मग त्याचा मुख्य सुरुवात कशी करता येते कंटेंट रायटिंगची. तर कंटेंट रायटिंगसाठी आपल्या आवडीचा एखादा विषय, त्याला निश म्हणतात, एखादा विषय आपल्या आवडीचा ठरवावा लागतो आपल्याला की बाबा मला या विषयामध्ये रुची आहे, मी या विषयामध्ये
मला चांगल्या पद्धतीने लिहिता येतं, व्यक्त होता येतं, तर असे विषय निवडायचे असतात. तर अशा विषयांमध्ये आरोग्य झालं, प्रवास वर्णन झालं, कथा झाल्या किंवा कविता झाल्या किंवा बरेचसे अजून रेसिपीज आहेत, कुठलेही विषय, लाईफस्टाईल आहे, असे बरेचसे विषय असतात ज्याच्यावरती तुम्ही कंटेंट रायटिंग करू शकता. मग हे कंटेंट रायटिंग केल्यानंतर तुमचा स्वतःचा एक पोर्टफोलिओ बनवायचा असतो. पोर्टफोलिओ म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये लिंक्डइनवरती तुमचं प्रोफाईल बनवणं असेल किंवा तुमचा बायोडेटा तयार करणं असेल, या गोष्टी तिथे कराव्या लागतात. मग त्यासाठी तुमचे उत्तमोत्तम चांगल्यातले चांगले लेख, आर्टिकल तुमच्या संग्रही असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला तुमचा स्वतःचा पोर्टफोलिओ, बायोडेटा बनवायचा आहे. एका अर्थी तुमची माहिती सगळी एकत्र संकलित तुम्हाला करायची आहे, जेणेकरून तुम्हाला कंटेंट रायटिंगचे कामं मिळवण्यासाठी, कंटेंट रायटर बनण्यासाठी ते उपयोगी पडणार आहे. ते FB झालं किंवा लिंक्डइन झालं किंवा इन्स्टा झालं, याच्यावरती तुम्हाला लिखाण शेअर करायचं असतं. या सगळ्या सोशल मीडियावरती तुमचं लिखाण शेअर करायचं असतं. त्यातून तुम्हाला कामं मिळत असतात, तसंच प्रसिद्धीही मिळत असते. जर तुम्हाला या कंटेंट रायटरमध्ये करिअर करायचं असेल तर त्यासाठी स्टेप बाय स्टेप कुठल्या गोष्टी असतात, बरोबर आहे, किंवा मग कुठल्या पद्धतीने लिखाण करायचं असतं. मग कंटेंट रायटिंग करायचं तर मग त्याच्यासाठी स्पेसिफिक काही ॲप आहेत का, मग कशा पद्धतीने आपण विषय निवडायचे, ते विषय कशा पद्धतीने लिहायचे, जेणेकरून ते वाचकांपर्यंत पोचतील, हजारो वाचकांपर्यंत पोचतील. आणि साधं लेखन आणि कंटेंट रायटिंग याच्यातला फरक काय, हे सगळं शिकणं गरजेचं असतं. मग आता लिखाणामध्ये पण आता मी विषय देते ग्रुपवर आणि तुम्ही लिहिता, हा एक सोपा मार्ग झाला. पण यातून पण आता बऱ्याच जणांना लेख कसा लिहायचा, म्हणजे उत्तम लेख किंवा कथा कशी लिहायची, आता बऱ्याच ठिकाणी 1000-2000 शब्दांच्या मर्यादेच्या कथा असतात. जसं परवाच झालं की सुखा यांचं मला जे प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं, त्यांची दरवर्षी 3000 शब्द संख्या मर्यादा असते दरवर्षी. मग गेली कंटिन्युअसली 2-3 वर्षे मी त्यांना कथा पाठवत होते आणि यावर्षी त्यांना माझी कथा आवडली आणि विजेती ठरली. मग हे 3000 शब्द तुम्ही एका दिवसात तुम्ही लिहू शकणार आहात का? समजा मी एखादा विषय दिला, म्हटलं तुम्हाला की या विषयावरती, आता कालचाच विषय घ्या जो मी दिला आहे मेनोपॉजचा, त्यावर तुम्ही 3000मध्ये मला कोणी लिहून देईल का कथा? आहे उत्तर? जास्तीत जास्त 100 शब्द खूप झाले, काय लिहिणार ना. रजोनृत्य झाले किंवा अजून कुठलाही विषय घ्या तुम्ही, महाराष्ट्र दिनाचा झाला आपला विषय, किंवा तात्पर्य हा शब्द दिला आहे मी, याच्यावर तुम्ही मला 1000 शब्दापर्यंत कथा लिहून दाखवा. चॅलेंज, 1000 शब्द कथा लिहून द्या, मी तुम्हाला फ्रीमध्ये कोर्स देईन. तर असं होत नाही. का होत नाही हे? कारण त्याच्या काहीतरी स्टेप्स आहेत, त्याचे काहीतरी नियम आहेत, किंवा एवढे शब्दसंग्रह आणायचे कुठून, कसे ते बसवायचे आणि कशा पद्धतीने ते लिहायचे, मांडायचे, ह्याला पण एक स्किल आहे, त्याला पण काहीतरी नियम आहेत. तर हे सगळं जाणून घ्यायचं आहे. तर यासाठीच म्हणजे मेन बेस म्हणजे आपला लिखाण, आणि त्यातून तुम्हाला कंटेंट रायटिंग, मग त्याची सुरुवात कशी करायची, कुठल्या कुठल्या पद्धतीने करायची, त्याचे कुठले ॲप्स असतात का, हे सगळं सांगण्यासाठी किंवा हे शिकवण्यासाठीच मी मंगळवारपासून माझा कंटेंट रायटिंगचा वर्कशॉप मी घेते. 4 दिवसाचा असतो आणि तो रोज 1 तास असणार आहे, 9 ते 10. तर या 4 दिवसामध्ये आता मी म्हटलं तसं गेली 3 वर्षापासून मी हे वर्कशॉप घेते. सुरुवातीला मी 2 वेगवेगळे घ्यायचे, लेखन कार्यशाळा वेगळी असायची माझी आणि कंटेंट रायटिंग वेगळी असायची. पण आता मी दोन्ही क्लासेस हे एकत्र केलेले आहेत. तर या दोन्ही एकत्र केल्यामुळे काय होतं, तुम्ही लिखाणाचा बेस सगळा शिकता, म्हणजे लिखाण अगदी A to Z कसं असायला पाहिजे. मग कथा, त्याच्यामध्ये कथा आल्या, दीर्घकथा आल्या. आता बऱ्याचशा प्लॅटफॉर्मवर प्रतिलिपीसारखं जर प्लॅटफॉर्म झाला तर तिथे दीर्घकथांवर तुम्ही कमाई करू शकता. आणि बऱ्याचशा मैत्रिणी आपल्या या वर्कशॉप करून कमाई करत आहेत. काही जणींनी ब्लॉगिंग चालू केलेलं आहेत, कृतिका देशपांडे आहे, हेमा पाटील आहेत, बऱ्याचशा अजून आहेत, 1-2 जणी, नावं आता मला आठवत नाही आहेत, रश्मी कोलागे आहेत. बऱ्याच जणी अशा आहेत की त्यांनी आपली कार्यशाळा करून, बाहेरचे पण मेंबर येतात, असं नाही की आपल्या ग्रुपमध्ये, तर त्यांनी त्यांच्या काम सुरू केलेलं आहे. स्मिता सोनवणे आहे, स्मिता सोनवणेंचा ब्लॉग बघा,
स्मिता सोनवणे blogspot.com स्मिता सोनवणे यांचं, त्यांच्याकडे मागून घ्या त्यांची लिंक. त्यांनी मला वाटतं पहिल्याच वर्षी त्यांनी तो माझा क्लास केला होता. आज त्या कंटिन्युअसली त्यांच्या ब्लॉगिंगमध्ये आहेत आणि मे बी त्या कमाई करतायत. तर मला हेच सांगायचं आहे की साधं लिखाण आणि त्याच्यासोबत कंटेंट रायटिंग हे दोन्ही एकत्र एकमेकाला कनेक्टेड आहेत, म्हणून मी ही दोन्ही क्लास एकत्र घेते. तर या कंटेंट रायटिंगमुळे तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमची कमाई सुरू करणार आहात, सुरू करू शकता. आणि प्रतिलिपीसारखं ॲप झालं की तिथे, किंवा यूट्यूब झालं तर यूट्यूबमध्ये मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की 6 महिन्यामध्ये जर तुम्ही त्या पद्धतीने काम केलं तर 6 महिन्यात तुम्ही तुमची कमाई डॉलरमध्ये मिळवू शकता. साधं फेसबुक घ्या. फेसबुक तुमचं प्रोफेशनल झालं किंवा तुमच्या नावासमोर फॉलो दिसतं. हे का दिसतं तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती, तुम्हाला कोणी सांगणार देखील नाही. तुमचं फेसबुक पेज आहे, तुमच्या फेसबुक पेजवरती कमाई कशी करायची हे कुठल्या मैत्रिणींनी तुम्हाला सांगितलं आहे का? हो, सांगितलं आहे का कोणीतरी? नाही सांगितलेलं, कारण ह्या गोष्टी कोणालाच माहिती नाही आहे. कंटेंट रायटिंग देतात ते. हो हो. तर ह्या जे फेसबुक असेल किंवा इन्स्टा असेल, यूट्यूब आहे किंवा आपलं स्वतःचं ब्लॉगिंग आहे, याच्याद्वारे कमाई होते हे कोणीही आपल्याला सांगत नाही. कारण प्रत्येकालाच वाटतं की अरे आपण दुसऱ्याचं का भलं करायचं, मला मिळतात ना कमाई, मला डॉलरमध्ये पैसे आले बस झालं. फेसबुकवरची होणारी कमाई ही पूर्णपणे डॉलरमध्ये होते. आता मी उदाहरण देते, रोहिणीताईंचं पेज आहे स्वप्नील कळ्या नावाचं, पण रोहिणीताईंना पण माहिती आहे का यातून कमाई होते? म्हणजे डॉलरमध्ये त्यासुद्धा त्या पेजवरून कमाई करू शकतात. पण हे केव्हा होऊ शकतं? जेव्हा तुम्ही त्याचे सगळे बारकावे शिकलात, त्याच्या पद्धती जाणून घेतल्या आणि कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप हे शिकलं. कारण प्रत्येक गोष्टीला काहीतरी साचा असतो, तो त्या साच्यामध्ये तसं शिकलं तर ती गोष्ट येते. त्यामुळेच हा कंटेंट रायटिंगचा क्लास आहे जो 4 दिवस असणार आहे, रात्री 9 ते 10 1 तासाचा. याचं कंप्लीशन झाल्यावर मी त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला देते आणि पूर्णपणे तुम्हाला नंतर देखील याचा माझा गायडन्स तुम्हाला मिळतो. आता मी जी परवा निनाद अंकाची जाहिरात टाकली त्यांनी पण 3000ची कथा मागितलेली आहे. तर 3000 शब्द कसे लिहायचे? तुमच्याकडे वेळ आहे, 5 जूनपर्यंत तुम्ही कथा पाठवू शकता. मग त्या अगोदर जर तुम्ही आपला क्लास जॉईन केला, हा वर्कशॉप, तर 100% तुम्ही, मी सांगते 3000 नाही, तुम्ही 4000ची शब्दांची कथा लिहू शकाल आणि त्यांना पाठवू शकाल. एवढं खात्रीशीर आपलं हे वर्कशॉप असतं. बऱ्याच आपल्या मैत्रिणींनी आता जॉईन करून पूर्ण केलेले आहेत, म्हणून आज कोणी इथं जुन्या मेंबर आलेले नाही आहेत. 1-2 जुन्या सोडल्या तर बाकी तुम्ही नवीन आहात. पण ज्यांनी कार्यशाळा केले त्यांना माहिती आहे, त्यामुळे ते आज जॉईन नाही झालेले. तर ज्यांची इच्छा असेल त्यांनी, उद्यापर्यंत वेळ आहे, सोमवार मंगळवार दुपारपर्यंत मी घेईन. तर 599 अगदी माफक फीमध्ये ही कार्यशाळा आहे. आणि तुम्ही ऑनलाईन तुम्ही चेक करा, कंटेंट रायटिंगची फी किती आहे, 1000च्या पुढेच फी आहे. पण मी मात्र ग्रुपमधल्या महिलांचा विचार करून, मी ज्या गृहिणी आहेत त्यांचा विचार घेऊन मी कमीत कमी फीमध्ये, म्हणजे 599 या फीमध्ये मी क्लासेस घेते. जे कोणी आत्ता लगेच रात्रीपर्यंत ह्या क्लासला ॲडमिशन घेईल त्यांच्यासाठी एक खास गिफ्ट असणार आहे. ते गिफ्ट म्हणजे मी तुमचं पूर्ण ह्या कंटेंट रायटिंग करिअरचा रोडमॅप मी तुम्हाला देणार आहे. रोडमॅप म्हणजे काय असतो? आपल्याला ज्या ध्येया ठिकाणी पोचायचं आहे तो पूर्ण रस्ता मी तुम्हाला सांगणार आहे की कसं जायचं, वाटेत काय अडचणी येणार आहेत का, खास कगळे काहीच येणार नाही आहेत. अगदी सोपा रस्ता मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे ते लिहूनच देणार आहे मी तुमचा रोडमॅप, की हा तुमच्या करिअरचा असा रोडमॅप असणार आहे. तर जे कोणी आज रात्रीपर्यंत ॲडमिशन घेतील त्यांच्यासाठी हा रोडमॅप फ्री असेल. तर आता तुम्हाला काही याच्याबद्दल शंका असेल तर मला विचारा, मी त्याची उत्तरं देते. जॉईन करते मी. कोण? मी आहे उज्ज्वला. उज्ज्वला ना? हो, मी होते जॉईन उद्या. ओके. नो
मला डिटेल्स सगळं सांग, किती वाजता काय वगैरे. हां, आणि पैसे कसे पाठवायचे? जीपे? जीपे माझ्या याच नंबरला जीपे करायचं आहे. ओके. हां. हां आणि हां. अजून एक महत्त्वाचं म्हणजे ओके. कंटेंट रायटिंग ही आपली कार्यशाळा तुम्ही जर केलीत हां. तर तुम्ही स्वतःचं ई-बुक प्रकाशित करू शकता. हं. आजकाल फेसबुकवर जे फॅडच म्हणेन मी, की तुमच्या कथा द्या, कविता द्या आणि आम्ही तुमचं पुस्तक बनवून देतो, प्रातिनिधिक पुस्तक, सामायिक पुस्तक. तर हे तुम्ही फुकट का देता लोकांना? का फुकट देता तुम्ही? तुम्ही स्वतः करू शकता. फक्त तुम्हाला गायडन्सची गरज आहे. ते लोकंसुद्धा हेच करतात. तुमच्या कथा, कविता घेतात आणि त्याचं ई-बुक करतात आणि तुम्हाला मानधन काही देत नाही. फक्त 4-5 प्रती देतात आणि त्या प्रती घेऊन तुम्ही काय करता? पुस्तकाच्या घरीच ठेवता ना. मग त्यापेक्षा तुम्ही विचार करा, तुमचं स्वतःचं ई-बुक हो. ॲमेझॉनसारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही प्रकाशित केलं, ₹0 तुमचं पुस्तक होऊ शकतं. रोहिणीताईसुद्धा करू शकतात. त्यांचा कविता संग्रह, त्यांच्या एवढ्या कविता आहेत, एवढ्या चारोळी आहेत. मी म्हणेल त्यांचं 100 पानाचं पुस्तक होईल. मग त्या 100 पानाची आपण जी किंमत ठरवू ती किंमत तिथं लागते. 100 पानांचं पुस्तक झालं तर आपण ॲटलिस्ट ₹70 आपण तिथं किंमत लावू शकतो. आणि सगळ्यात जास्त रॉयल्टी देणारं प्लॅटफॉर्म कुठलं आहे? ॲमेझॉन आपल्याला 70% रॉयल्टी देतं. असं कुठलाही प्रकाशक आपल्याला देत नाही. देत असेल तर मला सांगा, मी पहिला तिथं जाते. जे कोणी सामायिक पुस्तक काढतात ना, सामायिक, त्यांना विचारा की तुम्ही मानधन किती देता? ॲमेझॉन 70% देतो आणि फक्त 10 मिनिटाची प्रोसेस, 3 दिवसात तुमचं पुस्तक पब्लिश होतं. हा एक फायदा कंटेंट रायटिंगचा आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जॉईन केलात तर उद्याचा एक दिवस आहे. तर ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी मला मेसेज करा. माईक बंद करा. तुम्ही ते Amazonचं सगळं सांगाल का मग नंतर त्याच्यामध्ये? हो, सगळं सांगणार मी. त्यासाठीच तर आहे ना WhatsApp. उज्ज्वला जरा माईक बंद करते का? हां, तर कार्यशाळेमध्ये मी सगळं म्हणलं ना, लिखाणाचे बेसिक्सपासून. मी रात्रीपर्यंत सांगते तुम्हाला. रात्रीपर्यंत सांगते मी तुम्हाला. ओके. लिखाणापासून अगदी कंटेंट रायटर कसं बनायचं, त्याचे जॉब कुठे शोधायचे, जॉब पण असतात त्याचे, म्हणजे तुम्हाला कंटेंट रायटिंगची कामं कुठून मिळतात, हे सगळं सांगितलं जातं. त्याच्यामुळं कुठेही तुमचं अडणार नाही आहे. आणि काही अडलंच तर मी आहे, मी तुम्हाला लाईफ टाईम गाईड करणार आहे, एवढं पण आहे. आणि ॲमेझॉनचं जे म्हटलं मी पुस्तक, अजिबात त्याची प्रोसेस अगदी सोपी आहे. म्हणून तर लोक तुमच्याकडून कथा मागतात, कविता मागतात आणि स्वतःचं तिथं ई-बुकचं छापून ते तयार करतात. मग हीच गोष्ट आपण घरी बसून आपण स्वतः करू शकतो, हे बऱ्याच जणांना माहिती नाही. त्याच्यामुळे हे वर्कशॉप मंगळवारपासून सुरू होतं आहे. रात्री 9 ते 10 1 तासाच असणार आहे. 4 दिवस आपली कार्यशाळा असेल. तुम्हाला याचं सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि प्लस तुमचं मी म्हटलं तसं लवकरात लवकर ॲडमिशन घेणाऱ्यांना फुल रोडमॅप मी देणार आहे. तुमच्या करिअरचा रोडमॅप असेल तो. अजून कोणाला काही विचारायचं असेल? कधीपासून सुरू होणार आहे ही कार्यशाळा? मंगळवार 12 तारखेपासून. 12, 13, 14, किती वाजता असणार? रात्री 9 ते 10. 12. अच्छा, ठीक आहे. ताई, मला एक विचारायचं आहे. मी अगोदर ललित काव्य आणि ललित लेख लिहत होती. तर त्याच्यावर म्हणजे असं व्हायचं की मी लगेच पेपरमध्ये देऊन द्यायची. ते पेपरात प्रकाशित होऊन जायचं आणि ते जे प्रकाशक आहेत ते त्याचे म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये ते काय एडिटिंग वगैरे असेल तर ती माझ्याकडून करून घ्यायची. पण आता ते माझ्याकडे त्याच्यातलं काहीच साहित्य उपलब्ध नाहीये. तर मला असं म्हणायचंय की कंटेंट रायटर बनल्यानंतर त्यांनी दिलेल्या एका विशिष्ट विषयावर आपण जेव्हा लिहितो तेव्हा आपली जबाबदारी काय काय असते? म्हणजे आपण ते स्वतःहून तुम्हाला कामं देतात ना, त्यांनी सांगितलेलं तीच कामं. मग समजा आता फ्रीलान्सिंग सारखं काम आहे. फ्रीलान्सिंगमध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार त्यांना कॉपीराईट म्हणजे लिहून द्या, त्यांचे एखाद्या विषयाचं आर्टिकल असेल किंवा मग ट्रान्सलेशन असेल,
हिंदीमध्ये अनुवाद, मराठीमध्ये अनुवाद करून द्या, हे सगळं घरबसल्या होऊ शकतं. आणि काही काही असे ॲप्स आहेत, प्रतिलिपी आहे, पॉकेट नॉवेल नावाचं एक ॲप आहे, जिथं तुम्ही एक कथा तुमची 1000 शब्दांची लागते. तिथे 1000 शब्दांची एक कथा टाकली, असे तुमचे 50,000 जर तिथे झाले लिहून, तर ते स्वतः तुमच्या पूर्ण त्या कथांचं एक पुस्तक बनवतात, ई-बुक ते बनवतात, त्यांच्या ॲपवर ठेवतात. पण त्याचं जी रॉयल्टी असते ती आपल्याला मिळते सगळी. पॉकेट नॉवेल नावाचं ॲप आहे. तर या सगळ्या गोष्टी मी सगळं कव्हर करते वर्कशॉपमध्ये. रॉयल्टी देतात? हो, रॉयल्टी देतात ते आपल्याला? हो देतात. मग मला तेच म्हणायचं आहे की तुम्ही इथे तिथे जे फुकटमध्ये देता साहित्य, ते का देता फुकट? तुम्ही का विचारत नाहीत की मला तुम्ही यातून मानधन काय देणार? आपल्याला लिहायचं म्हणजे विचार करून लिहावं लागतं. आपण 1-1, 2-2 तास वाया घालवतो. वाया म्हणण्यापेक्षा विचार करतो आणि अगदी विचार करून आपण लिहितो. आपल्या शब्दांना मोल नाही आहे का? तर आहे. तो काळ गेला की पूर्वी बाबा आलं छापून तर आलं, कोणी पैसे देत ठीक, नाही तर गेलं. पण आता सोशल मीडियासारखा मोठा प्लॅटफॉर्म आहे जिथं सगळं काही विकलं जातं म्हणजे लिखाण आपलं विकलं जातं. तर आपण का नाही विकायचं? कारण समोरच्याला गरज आहे, त्याला कंटेंट रायटिंग हवं आहे, त्याला पोस्ट लिहून हवे, जाहिरात लिहून हवी. एक साधंसं उदाहरण बघा, तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं लग्न समारंभ असेल, वाढदिवस असेल, तुम्ही छोटीशी कविता किंवा एखादं आमंत्रणाची पोस्ट लिहू शकता ना. नक्कीच, लेखिका आहात म्हटल्यावर. मग ते पण तुम्ही फुकट देण्यापेक्षा समोरच्याला सांगायचं मी लिहून देते, लग्नपत्रिका मी लिहून देते, तुमच्या इच्छेने मला मानधन द्या. बरोबर आहे? म्हणजे ही काहीतरी आपल्या लिखाणाला मानधन हे मिळालंच पाहिजे. बरोबर. कारण आजचा हा जमाना हा डिजिटल आहे, सोशल मीडिया. लोक हजारो कमवतात, रील बनवतात, व्हिडिओ बनवतात. मग आपण का मागे राहायचं? आपल्या लिखाणातून पण आपल्याला कमाई करता आली पाहिजे. हेच मी तुम्हाला या 4 दिवसामध्ये तेवढं तयार करणार आहे. हो, नवीन लेखक आणि नवीन कवी जे असतात त्यांना असं वाटतं की फक्त आपण प्रसिद्धीच्या झोतात आलो किंवा आपलं हे लिखाण लोकांनी वाचल्यानंतर ते वाह करतात, तर त्याला काही अर्थ नाही. कारण त्यांची फुकट एंटरटेनमेंट केल्यासारखा प्रकार झाला तो एक प्रकारे. हो, त्यांचंच होतं ना. आता मी बाकी बरेचसे असे आहेत फेसबुकवरती म्हणतात की पोस्टर सहित फोटो वगैरे छापलेत, मी बघितले, तुम्ही पण बघितलं असेल, मी नाव नाही सांगत, की बाबा पण काय करायचं आहे, नाव आणि प्रसिद्धी, फोटो एकदा आला संपला, एक दिवस बघितलं झालं. पण लाईफ टाईम जर तुम्हाला नाव तुमचं हवं असेल तर तुम्हाला काहीतरी बनायला हवं. आता मी जे आज तुमच्या पुढे बोलते, तर याची सुरुवात झाली होती 2007ला. 2007पासून मी आजपर्यंत लिखाणामध्येच आहे. म्हणून तर मला आत्ता हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. मला स्टोरी मिररचं 2020चा बेस्ट ऑथर अवॉर्ड मिळालं आहे, 25चा साहित्य अवॉर्ड मिळालेला आहे. म्हणजे मला हेच सांगायचं आहे की काहीतरी ओळख बनवा. गुगलवर तुम्ही माझं आता वर्कशॉप झालं की तुम्ही माझं नाव टाईप करून टाकून बघा, फक्त काय माहिती येईल ती मला पाठवून द्या, मला पण बघायचं आहे. तर जे कोणी उत्सुक असतील. नक्कीच तुम्ही सांगता ताई तसं मला ना कोणाचा वाढदिवस असला किंवा लग्न समारंभ असला, रिटायरमेंट असली, तर माझ्याकडून ते म्हणतं की तुला खूप छान शब्द सुचतात, मला लिहून दे. आणि आता तुम्ही म्हटल्यानंतर मला टचिंग वाटलं की मी जे ते सगळं तयार करून दिल्यानंतर ते लोक स्वतः बोलतात तिकडे. ऑडिओ तयार करून देते, व्हिडिओ नसतो, ऑडिओ कोणाचं हे त्यांना माहित नसतं, मी माझं नाव न सांगता ते करून देते. म्हणजे त्यांना त्याचा उपयोग होतो की तुमच्यासाठी मी हे 2 शब्द बोलले असं, पण त्यांचे ते शब्द नसतात, ते शब्द माझे असतात. बरोबर. आणि कसं आपल्या त्याच्यामध्ये मग हे होतं की बाबा कसे मागायचे पैसे, पण मागायचं मानधन. आता तुम्ही मंगलाष्टका पण लिहू देऊ शकता चांगल्या पद्धतीने. मंगलाष्टका लिहून मग समजा एखाद्या लग्नामध्ये तुम्ही मंगलाष्टका तुम्ही लिहिल्या आणि तुमचा आवाज चांगला असेल, तुम्ही जर त्या बोलल्या तिथे, तर ॲटोमॅटिक तुमची प्रसिद्धी होणार आहे. तिथं आलेल्या लोकांमध्ये कळणार आहे की बाबा यांनी चांगल्या मंगलाष्टका लिहिल्या. मग ते सांगतील की आमच्या लग्नाच्या वेळेस किंवा मुलीच्या लग्नाच्या वेळेस या, आम्हाला लिहून द्या, असं तुमचं काम वाढणार आहे. आणि आपल्या कार्यशाळेमध्ये व्हिडिओ सुद्धा कसे बनवायचे, म्हणजे ऑडिओ किंवा व्हिडिओ स्वतः केलेले नसले तरी ऑडिओ व्हिडिओ ऐकू शकता. आणि कार्यशाळेत खूप सुंदर कल्पना, मला खूप आवडली ही गोष्ट. आणि मी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा कसे बनवायचे याचं सुद्धा A to Z ज्ञान देणार आहे. व्हिडिओ कसे बनवायचे, ऑडिओ रेकॉर्डिंग कसं करायचं, व्हिडिओसाठी इमेजेस कुठून घ्यायचे असतात, म्युझिक कुठून घ्यायचं असतं, या सगळ्याचं सविस्तर सगळं आपल्या कार्यशाळेमध्ये शिकवलं जातं. तर त्याच्यामुळे जे इच्छुक आहेत त्यांनी मला नावं सांगा
आणि तुमच्या मैत्रिणींना पण सांगा याबद्दल की ज्यांनी आज जॉईन केलेलं नाही आहे. मी हा व्हिडिओ सेव्ह केलेला आहे, तो मी आपल्या ग्रुपवर टाकते, फेसबुकवर पण टाकते, आपल्या व्हॉट्सअपवर पण टाकते. तुम्ही पण तो जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्याकडे एकच दिवस आहे, सोमवारचा, उद्याचा दिवस. मंगळवारी संध्याकाळपर्यंत ॲडमिशन चालू राहतील. 9 वाजता कार्यशाळा असेल. घरात बसूनच ही कार्यशाळा असणार आहे. मुख्य म्हणजे लिखाणात पण सुधारणा होऊ शकते आपल्या, नक्की, कारण आपण नक्की. लिहितो, सगळ्याच गोष्टी सुधारणा होऊ हो हो, शकते. याचं उदाहरण म्हणजे आपल्याकडे आहेत आता स्मिता बोंद्रे, म्हणून तर त्या मॉडरेटर झालेले आहेत. स्मिता बोंद्रे आहेत. अजून एक उदाहरण मी तुम्हाला आता ही सांगते. अनिता म्हणाली ना अनिता म्हणाली ना आता वाढदिवसाचं वगैरे लिहून देते, माझे शब्द असतात. तर आमच्या एक ओळखीचे होते, त्यातल्या कुटुंबातल्या 5 लोकांच्यासाठी लिहून हवं होतं. तर मी त्यांना नाही म्हणाले. तर मग त्यांनी पुन्हा सांगितलं की नाही बा प्लीज लिहून दे. मग मला नाही म्हणता आलं नाही म्हणून मी लिहून दिलं, पण मला 1000 रुपयाचं पाकिट त्यांनी दिलं. वा, छान. असंच म्हणजे फुकट द्यायचं नाही तुम्ही जे म्हणता, तर ते पहिल्यांदा मी नाही म्हटल्यावरती पुढच्या वेळेला ते आपोआप आले. हां. आणि अजून एक चांगलं असं उदाहरण. खरं मी पण विचार मी असा विचारच केला नव्हता की यातनं पैसे एक एक जणी बोला. हो हो, अजून एक मी तुम्हाला छान उदाहरण सांगते. आणि सोशल मीडिया एक उदाहरण चांगलं सांगते. नाही, माझं तर काय होतं, मी बोलतो सगळ्यांना आणि सगळे अरे तू किती छान लिहिते, तू लिहित राहा, असं कर. आणि मी मुख्य म्हणजे मी लिहिते आणि लोकांना देते. लोकांनी नुसतं अरे वा काय सुंदर लिहिते एवढं म्हटलं तरी मी खुश होऊन जाते. आणि कळतच नाही अरे आपल्याला, मी फक्त काय करते फेसबुकवर, अरे आपल्याला एवढे लाईक मिळाले, अरे आपल्याला एवढे कमेंट्स मिळाले, मी खुश. की मला कळतच नाही की आपण लाईक आणि कमेंट्सवर एवढे का खुश होतो. आणि मग म्हणजे म्हणजे देतो लिखाण. आणि मग कुठे कुठेतरी असे ब्लॉग आहेत की आमचं लिखाण तुम्ही 7 दिवस आम्हाला द्या आणि 7 दिवसानंतरच तुम्ही पब्लिक म्हणजे दुसरीकडे टाकू शकता. तिथे पण मिळते अरे जाऊ दे 7 दिवस इथे ठेवूया, 7 दिवसानंतर तिकडे ठेवूया. म्हणजे मी फक्त काय लोकांनी वाचावं, वाचकांची भुकेली आहे बस. नाही, असे आपण का नियमात अडकायचं ना. आपलं लिखाण आहे. एक जन्मजात कला आहे आणि ती उज्ज्वला मला सांग, कमेंट्सनी पोट भरणार आहे का? लाईक्सनी पोट भरणार आहे का? नाही ना, नाही. एक पेन घ्यायचं झालं तरी 10 रुपये लागतात. आता त्याच्या असं वाटतं की आपल्या लिखाणाचा एक थोडंसं जरी मिळालं तरी एक तो आनंदच वेगळा आहे. बरोबर. अजून एक आता त्याच्या पुढची स्टेजला पायरी तुम्हाला आपण फक्त ओलांडली आनंदच मिळेल की चला मला माझी स्वतःची काहीतरी थोडी कमाई ना मिळाली. कमाई झाली, बस एवढाच आनंद आहे. ओके, नक्कीच. मी पहिलं पुस्तक तर मी तर तुम्हाला सांगितलं की मी स्वप्नील काव्य पुस्तक प्रकाशित केलं, पण मी सगळ्यांना तसंच वाटलं, कारण मला ते म्हणाले हे सगळं डोक्यात घ्यायचं ना आपण कमाई करावं. हा, आणि कोणी ऍक्च्युअली मी त्याची किंमत ठेवली होती, नावाला ठेवली होती, पण मी एकाहीकडनं एक पैसे नाही घेतला. आणि पण मला माझ्या आनंदासाठी करायचं होतं. पण आता मला वाटायला लागलं की मला माईक बंद करा काहीतरी कोणातरी. उज्ज्वला. देत नाहीत लोक, नुसतं हा. आणि रोहिणीताईंना तेव्हा सांगणारं कोण नव्हतं माझ्यासारखं, म्हणून त्यांनी ते फुकट दिलं. अजून एक छान उदाहरण मी सांगते. आपल्या ग्रुपमधल्या रुपाली मठपती आहेत, सर्वांना माहिती आहेत रुपालीताई. तर त्यांची बोलीभाषा ही पूर्ण कानडी आहे, कन्नड बोलतात त्या. हां, तर त्या सुरुवातीला ग्रुपमध्ये आल्या, पहिल्या वर्षी आल्या, पहिल्यापासून जॉईन आहेत त्या, 23 पासून. तर त्यांना मराठी एवढं जमत नव्हतं लिहायला. उज्ज्वला माईक बंद केलं तर खरखर चालू होतं. त्यांना मराठी लिहायला जमत नव्हतं. मला म्हटलं मॅडम मला सांभाळून घ्या, मी प्रयत्न करते. मी म्हटलं तुम्ही काळजी नका करू ताई, तुम्हाला जसं जमतं आहे तसं लिहा. सुरुवातीला त्यांच्या खूप चुका व्हायच्या मराठी, मग ते कन्नडमधलं स्पेल जे असतं ना, कन्नडी भाषा थोडी टोन तो यायचा. पण मी त्यांचं वाचायचे, त्यांना सांगायचे. मग पहिल्या वर्षी त्यांनी कार्यशाळा केली आणि त्या इतकं छान त्या मराठी त्यांनी आज त्या नाही म्हटलं तरी टॉपमध्ये त्यांचं लिखाण असतं. आणि मला आश्चर्य वाटतं की एवढ्या त्या बदलल्या 2 वर्षात. आणि पहिल्यांदा त्यांनी कार्यशाळा जॉईन केली माझी. म्हणजे अशी उदाहरणं आहेत. आज त्या मला म्हणतात मॅडम माझं मराठी इतकं चांगलं झालं ते तुमच्यामुळे झालेलं आहे. आणि त्या जे काही लिहायच्या त्यांच्या वडिलांना दाखवायच्या, वडील त्यांचे रिटायर प्राध्यापक होते. मग त्यांचा पूर्ण जो बोलीभाषा होती कन्नड, ते पूर्ण ते म्हणजे आता मी विसरून गेले, मी पूर्ण चांगले शुद्ध मराठीत लिहिते. आणि आलक ते एवढ्या परफेक्ट लिहितात
तुम्ही ग्रुपवर बघितलं तर त्यांच्या नावाच्या मागच्या आलक खूप आहेत. आता आपण आलक बंद केली. परफेक्ट आलक कोण लिहित असेल तर मी म्हणेल रुपाली मठपती. एवढं छान त्यांचं लिखाण झालं, हे कार्यशाळेमुळे झालं. तर मला हेच सांगायचं आहे की तुम्हाला जॉईन व्हायचं तर तुम्ही लवकरात लवकर मला नावं द्या. बोला स्मिताताई. ताई मला एक गोष्ट सांगायची आहे. मी वयाच्या 12व्या वर्षापासून कविता लिहित होती आणि माझं BEd वगैरे झालं. त्या ठिकाणी पण मी सूत्रसंचालन करणं, कार्यक्रमाचं सगळं सांभाळणं, कॉलेज जीवनात पण म्हणजे जवळजवळ ते 7 वर्ष मी पूर्ण माझ्या कवितेचा प्रवास अतिशय सुंदर झाला. पण मी एक लिहिलेली वही होती, जवळजवळ 700-800 कविता त्यात लिहिल्या होत्या आणि घर शिफ्टिंगमुळे आणि मुले लहान असल्यामुळे ती वही केव्हा रद्दीत दिली गेली का फेकली गेली मला समजलंच नाही. मला अत्यंत वाईट वाटलं ह्या गोष्टीचं. पण त्याच्यानंतर काय झालं, मुलांनंतर माझ्या कवितेचा प्रवास थांबला आणि तुम्ही तुमची 8 मेची जाहिरात मी वाचली. माझ्या अंगाला खूप शहार येत आहे 8 मेची जाहिरात वाचल्यानंतर. म्हणजे आता पण मी खूप कविता लिहिले, ते अशा रफ मध्ये लिहिलेल्या असतात. मला सुचवणारे खूप असतात वाचल्यानंतर की तुम्ही त्यांना फेअर करा, एखाद्या सुंदर वहीत लिहून ठेवा, त्याचं डिजिटल प्रकाशन करून ठेवा. पण ह्या सगळ्या गोष्टींकडे मी कसं कंटाळा म्हणून जास्त बघत नाही. पण तुमची मातृदिनाची स्पेशल ती एक ऑनलाईन मी कार्यक्रम अटेंड केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण आपल्या कलेला कमी नाही लेखायला पाहिजे. आपण त्याच्याकडे खूप सिरियसली बघायला हवं. कारण ती आपली एक कला आपल्या अनेक वाईट आजार, वाईट गोष्टी आपल्यापासून दूर ठेवते आपण त्यात व्यस्त असल्यानंतर. ही गोष्ट मला तेव्हा प्रकर्षाने जाणवली आणि त्या दिवसानंतर रोज जवळजवळ 3 ते 4 याप्रमाणे माझ्या खूप कविता पण लिहून झाल्या. म्हणून मी त्या दिवसाच्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते आणि एक प्रकारे माझ्या जीवनाला नवीन कलाटणी देणारी असल्यामुळे धन्यवाद म्हणते. नक्कीच धन्यवाद. स्मिताताई बोला. हां, माईक सुरू करा. आता मी ही कार्यशाळा केली होती, मला पण बरेच फायदे झाले, वेगळा दृष्टिकोन मिळाला. तर मला थोडस बोलायचं आहे की सोशल मीडिया हे खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि आपण इथे काय काम करू शकतो ही सगळी माहिती आपल्याला या कोर्स मधून मिळते. आपल्या डोक्यातला खळ मळ सगळा बाजूला होऊन एकदम क्लिअर आपण होतो की आपल्याला कोणतं काम करायचं आहे आणि काम कसं करायचं आहे, कुठल्या कुठल्या करिअरच्या संधी आहेत, घरबसल्या कसं काम करू शकतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपली सर्जनशीलता पण वाढते, आपला आत्मविश्वास वाढतो. आपलं कौतुक झालं की आपोआप आपला आत्मविश्वास वाढतो, स्वतःची ओळख निर्माण होते, स्वतःचा ब्रँड निर्माण होतो आपल्या मॅडम सारखा. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच आपण चालूया आता. आणि शब्दांची ताकद किंवा कौशल्य ओळखणारा माणूस स्वतःचा विश्वास स्वतः निर्माण करू शकतो ही कार्यशाळा केल्यामुळे, असं मला वाटतं. नक्कीच धन्यवाद. मलाही बोलायचंय. मी कार्यशाळा केल्यानंतर मलाही खूप फायदा झाला आणि मुख्य म्हणजे मॅडम तुमचा ग्रुप जॉईन केल्यानंतर माझ्या पूर्ण आयुष्याला कलाटणीच मिळाली. तुम्ही म्हणताय की खरोखरच इतकं लिखाणामध्ये म्हणजे सुधारणा झाली ना की माझं मला आश्चर्य वाटतं की मी इतकं कसं काय चांगलं लिहू शकते. बरोबर. हे सगळं मी ग्रुपला आहे तुम्हालाच क्रेडिट देते. कारण बाकीच्या ग्रुपमध्ये इतका चान्स नाहीच मिळत. म्हणजे ते नंतर जॉईन केले पण माझे आपला हा माझ्यातल्या मी ग्रुपमुळे माझ्यातली मी खरोखरच बाहेर आले. नक्कीच. आणि असं नाही सगळेजण माझे नातेवाईक आणि माझे सगळे मित्रमैत्रिणी पण म्हणतात की खरंच तुझ्या लिखाणामध्ये खूपच छान सुधारणा झालेली. तर मला असं वाटतं की आता निदान उतार वयात का होईना माझं एखादं ई बुक व्हावं तयार, नक्की होईल आणि आठवण म्हणून राहावं माझ्या घरच्या लोकांजवळ. मी तुम्हाला मदत पण करेन. आता माझं काय या स्टेजला माझ्या तब्येतीमुळे मी आता काही करू शकत नाही, पण माझी एक मनापासून इच्छा आहे की माझं एक ई बुक व्हावं. म्हणून मी ते तुम्हाला ते विचारून करेल ते सगळं. आणि असं नाही की तुम्हाला फक्त लिखाण आलं पाहिजे. अनेक वेळा दिवाळी म्हणजे नुसतं लिखाणच येतंय मग आम्ही इथं एनरोल करायचं का, असं काही नाही. तर तुम्ही टीचर असाल, तुम्हाला वेगळं काही कौशल्य येतंय, तुम्हाला रील बनवायला आवडतात, तुम्ही कुकिंगचे व्हिडिओ बनवतात, ते सगळेजण इथं जॉईन होऊ शकतात. कारण प्रत्येक विषय आपण घेतो, लिखाणापासून व्हिडिओपासून अगदी ते सोशल मीडियावर व्हायरल कसे करायचे हे सगळे विषय याच्यामध्ये येतात. त्यामुळं असं समजू नका की फक्त लेखक लेखिकांनीच इथे यायचं आहे. तर आता आपल्या मीटिंगमध्ये राजगुरू सर पण आहेत, तर ते स्वतः चांगलं गाणं गातात, ते कविता पण करतात. तर त्यांनासुद्धा ही संधी चांगली आहे की कशा पद्धतीने त्यांनी त्यांचे व्हिडिओ रील्स इन्स्टावर जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोचू शकतील याचा त्यांना गायडन्स मिळेल. त्यांच्या कविताचं किंवा कथांचं ते स्वतः पुस्तक काढू शकतील.
सर ऐकत असतील तर ऐकतायत तर ते त्यांना पण उपयोगी पडणार आहे. म्हणजे नुसतं असं नाही की मला लिखाण आलं पाहिजे. तुम्ही कुठलंही काम करा, हो, इव्हन तुमचा इच्छा आहे. एखादा छोटासा घरगुती व्यवसाय असेल तरी देखील तुम्ही कंटेंट रायटिंग कार्यशाळा करा. त्यातून तुम्हाला फायदा तुमच्या करिअरच्या दृष्टीने, मी म्हटलं ना तुमच्या करिअरचा रोडमॅप मी तुम्हाला देणार आहे. बोला स्मिताताई. मी म्हंटल की मी कथा लिहित होते, पण फारशा चांगल्या मला जमत नव्हत्या. मी विविध दिवाळी अंकांना कथा पाठवायचे, तर कथा काही घेतल्या जायच्या नाही. मग अरे आपलं कुठे चुकतो, मग आपली कार्यशाळा केली. 2 वेगळ्या वेगळ्या घेत होत्या तुम्ही, हो. लेखन कार्यशाळा आणि ती. मग ती कार्यशाळा केली आणि मग मला कळलं की आपण कुठे चुकतोय, आणि मग थोडी त्यात सुधारणा केल्यानंतर मग दिवाळी अंकात कथा यायला लागल्या. छान. हा फायदा तुमच्या कार्यशाळेचाच. आणि आता मी जी ॲड टाकलेली आहे निनाद अंकाची, निनाद अंकामध्ये पण लिहिण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला मी गायडन्स करेन पूर्ण. पण त्यासाठी कार्यशाळा नक्की करा. तुम्हाला एका दिवसात जमेल की तुम्ही 1000 शब्दावरून 3000 शब्द कसे लिहिले ह्या 4 दिवसात. आणि 5 तारखेपर्यंत वेळ आहे आणि खूप छान संधी आहे. बरोबर. ही डॉलरमध्ये त्यांचे बक्षीस आहे. मग त्यामुळे हे पण एक कमाईचं एक साधनच झालं ना, की अशा बक्षिसाच्या ठिकाणी तुम्ही स्पर्धेच्या ठिकाणी तुमचे साहित्य टाकून द्या, बरोबर आहे. कथा टाका. तर अशा पद्धतीने तुम्ही लेखनशाळा जर केली जॉईन. कथेचा विस्तार कसा करायचा, हां, हे कथेचा सगळं विस्तार कसा करायचा, मागच्या पात्र वर्षी कशी वाढवायची, हे तुमची छान कार्यशाळा सांगतात. झाल्यानंतरच मी ही निनादला कथा पाठवली होती. आता ती सिलेक्ट नाही झाली, ती गोष्ट निराळी. पण हा. इथे जिथे मी कसं छोट्या असतं? छोट्याच कथा कधी लिहत नव्हती, ती एवढी मोठी 3000 शब्दांची कथा मी लिहिली होती मागच्या वेळेस. नाही, आणि कसं चांगली असतं- झाली होती कथा, हो. चांगलीच होती. कसं आज असतं ना, प्रत्येक स्पर्धेचे काही नियम असतात, काही निकष असतात, बरोबर. आणि परीक्षक असतात तसे, परीक्षक बरोबर. असतात. आता मी पण बघा, मी एवढं लिखाणात ह्या असून तरबेज असून मला गेली 2-3 वर्ष सुखायांकडून कधी मिळालं नाही. पण यावर्षी का मिळालं? कारण नक्कीच माझ्या कथेत लिहिण्यामध्ये सुधारणा झाली असेल. तुम्ही जर वाचली असेल कथा ती गुन्हेगार नावाची, सुधारणा ती झाली. तंतोतंत जमली असेल, त्यांना आवडली असेल. त्यामुळं निकष असतात काही, त्याच्यामध्ये आपली कथा बसत नाही. पण म्हणून आपण स्पर्धेमध्ये द्यायचं नाही का, असं नाही करायचं. तर जिथे जिथे संधी आहे तिथं हा, आपण लिखाण पाठवायचीच नाही द्यायचं, असं नाही, पाठवायची आपण. हा, पाठवायची. बरोबर. तर कोणाचा काही प्रश्न नसतील तर आपण थांबूया. जे आत्ता कोणी नवीन आत्ता रिसेंटली ॲड झालेत त्यांना मी सांगते की तुमचं मिस झालं आहे सेशन, तर मी हा व्हिडिओ ग्रुपवरती टाकते. तो संपूर्ण ऐका आणि त्यानुसार तुम्ही निर्णय घ्या. कसं आहे, एक मेंबर जरी आला तरी मी क्लास घेणार आहे, हो. 10 आले तरी मी घेणारच आहे, कारण माझं ते काम आहे. तर आज आता आपण इथे थांबूयात. हो, मी हा व्हिडिओ टाकते ग्रुपवर. नाही नाही मॅडम, धन्यवाद तुमचे. शतशः प्रणाम तुम्हाला, की तुमच्यामुळे आम्हाला खूपच फायदा होत आहे. प्रश्नच नाहीये. नाही, आणि तुमच्यामुळे मला पण होतो आहे. हॅलो, मी आसावरी इंगळे बोलते. हां, मॅम, मी आसावरी इंगळे बोलते. संगीता मॅम, तुम्ही वसुधा फाउंडेशनच्या मुख्य आहात का? नाही 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 नाही, मी माझ्यातली मी नावाचा माझा ग्रुप आहे फेसबुकचा. हॅलो. माझ्यातली मी परवा त्यांनी खूप सुंदर एक विषय दिला होता, त्याच्यावर मी कथा लिहिली, पण मी पोस्ट करायची राहून गेली माझी. ओके 6 ओके. शब्द दिले होते, पण कुठले तरी. हां हां हां, 6 अलग- शब्द अलग दिले होते. दिले होते. अलग सारखा प्रकार चालू केला आपण, लविक नावाचा. लघुविस्तार कथा. तर मॅडम तुम्ही हा व्हिडिओ हा, तर मी सुरुवातीपासून पण- पहा. पण मी पोस्ट करायची राहून. तुम्ही आत्ता जॉईन झाला तर तुम्ही हा व्हिडिओ मी ग्रुपवर हो. टाकते. तुम्ही सगळा व्हिडिओ पहा आणि तुम्ही जर इच्छुक असाल तर ही कार्यशाळा जॉईन करा. मंगळवारपासून ही कार्यशाळा आहे, मंगळवार बरं, ते ठीक. 15 तारखेपर्यंत, 12 ते 15, हम्म. रात्री 9 ते 10, आणि फक्त 599 रुपयामध्ये ही कार्यशाळा असणार आहे. तर आता आपण इथे थांबूयात. ठीक आहे, मी व्हिडिओ बघ. चालेल, काही प्रश्न असले तर ग्रुपवर टाका ठीक आहे मॅडम, मी ओके. व्हिडिओ पाहिला. आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत. तुम्ही गुगल मीट वर रेकॉर्ड केलाय का? हो हो, केलाय. तोच टाकते मी आता. ठीक आहे, ओके, ठीक आहे मॅडम. मी सेव्ह केलेला आहे. थँक्यू सो मच. ओके, धन्यवाद. बरं, ओके. धन्यवाद. थँक्यू.